व्यंकूची शिकवणी. लेखन द मा मिराजदार. निरनिराळ्या बऱ्याच परीक्षा पास होऊन अखेर मी एका खेड्यात मास्तरची नोकरी धरली. तेव्हा माझे वय 20-22 इतकेच असावे. त्यावेळी माझे लग्न झालेले नव्हते. मी अगदी अफूट होतो. माझे बाहू पिळदार असून ते वेळी अवेळी फुरफुरत असत. गर्दन एखाद्या लोखंडी गोळ्याप्रमाणे पिळदार होती. मांड्यांचे पट तटकन उठून दिसत होते. माझी भरगच्च छाती हा तर माझ्या खास अभिमानाचा विषय होता. त्यावेळी मी चालू लागलो म्हणजे पायाखालची भुई दबली जात असे. सांज सकाळ तालमीत जाऊन मेहनत करण्याचा नाद मला लहानपणापासून होता. त्यामुळे डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सर्वांगावर तांबडी माती चिकटलेली असे. एखादा तांबडा मारुती रस्त्यावरून चालावा त्याप्रमाणे मी चालत असे. हत्ती झुलावा त्याप्रमाणे मी झुलत असे. एकंदरीत मी मोठा राजबिंडा इसम होतो. त्यावेळचे माझे जीवन अगदी साधे होते. पहाटे 4 वाजता उठावे आणि रात्री 9 वाजता झोपावे असा माझा देवाघरच्या पाखरासारखा निर्मळ आयुष्यक्रम होता. दोन्ही वेळेला शाळेत जावे. मधल्या वेळेला हाताने करून भाकर तुकडा खावा आणि उगीच पडावे. सकाळ संध्याकाळ मेहनत करावी असा माझा सरळ धोपट मार्गी कार्यक्रम होता. जेव्हा जेव्हा वेळ मिळे तेव्हा तेव्हा गुरुचरित्र, शनी महात्म्य, मारुती स्तोत्र असली सोज्वळ पुस्तके नाकाला लावून मी वाचत असे. या पलीकडे या जगातले एक अक्षरही मला माहीत नव्हते. आपण बरे आणि आपली नोकरी बरी ही माझी त्यावेळची वृत्ती होती. त्यामुळे गावात माझ्याविषयी आदर होता. एखादा साथीचा रोग फैलवावा त्याप्रमाणे माझ्याविषयी सगळीकडे कौतुक फैलावले होते. त्या गावच्या दृष्टीने मी एक आदर्श पुरुष होतो. एके दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे मारुती स्तोत्र म्हणत बसलो होतो. समोर कंदिलाचा उजेड झगमगत होता. बाहेर अंधार पसरला होता. रस्त्यावरची वर्दळ बंद झाली होती. वारा भणाभणा करीत वाहत होता आणि मी डोळे मिटून मारुती स्तोत्र म्हणत होतो. मधून मधून हात जोडून नमस्कार करीत होतो. आणि मग एकदम बाहेरून हळी आली. मास्तर, मास्तर हायती का? माझी खोली आडबाजूला होती. त्यामुळे सहसा माझ्या खोलीवर कोणी येत नसे, निदान अशा वेळी तरी. त्यामुळे ती हाक ऐकू आल्यावर मी दचकलो आणि डोळे उघडून पाहिले. म्हणालो, कोण आहे? पण माझा प्रश्न पुरा व्हायच्या आत एक म्हातारा आत आला. हातातली काठी त्याने खाली ठेवली. उंचापुरा, दांडगा आणि काळा शार, ओठांवर मिशांचा धोस, धोतर, कोट टोपी, हातात सलगडी, अंगठ्या असा थाट. काठी खाली ठेवून तो मला म्हणाला, राम राम मास्तर. आणि तो भिंतीला टेकून खाली बसला. मी म्हणालो, राम राम. यावर त्याने थोडा वेळ दम घेतला. मग तोंडातला थुंका बाहेर टाकून तो हसला. मी यदू वडार, कंत्राटदार आहे मी. बर, माझा पोरगा तुमच्या शाळेतच आहे. तुम्हाला ठाव असेलच की. नाही बुवा. कोण? यंकू. हां हां हां, आलं लक्षात. खरे म्हणजे लक्षात बिक्षात काहीच आले नव्हते, पण काहीतरी बोलायचे म्हणून हं हं केले इतकेच. तो आता 7वीला आहे बघा. औंदा सुटला पाहिजे 7वीतनं. तेव्हा तुम्ही त्याची शिकवणी घेता का? असंच विचारलं आलोय आम्ही. का बरं? शिकवणी कशासाठी लावताय? हा माझा प्रश्न ऐकल्यावर म्हातारा एकदम भडकला. आवाज चढवून मिशी हलवीत तो म्हणाला, अहो कार्ट लय उन्हाळ आहे. अभ्यासाकडे काय सुधीक बघत नाही. दिवसभर गावात गटाळ्या घालत असते. सुधारलं तर तुम्ही सुधाराल बघा त्याला. हे ऐकल्यावर माझा ऊर अभिमानाने भरून आला. एका उन्हाळ मुलाला ताळ्यावर आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली बघून माझ्या सदवर्तनाबद्दल माझी स्वतःचीच खात्री पटली. हे काम मी करणे आवश्यक होते. शाळेच्या दिवसात कुठल्याही मुलाने पुस्तकाला नाक लावून बसण्याची योग्य. हा पोरगा अभ्यासाकडे ढुंकूनही पाहत नाही आणि दिवसभर उन्हाळक्या करतो, ही अगदी वाईट गोष्ट होती. छे, माझ्या लहानपणी मी असे बिलकुल केले नव्हते. मी विचार करण्यात गडलो. हे बघून म्हातारा म्हणाला, मास्तर, तुम्ही पैक्याची काळजी करू नका. एवढं पोरग सुधारा माझं.
वंजळभर रुपये तुमच्या वटीत घालेन मी, मग तर झालं. हे ऐकल्यावर तर त्याला सुधारण्याचा माझा निश्चय पक्का झाला. मी मान हलवून गंभीरपणाने म्हणालो, ठीक आहे, द्या त्याला पाठवून. अशा रीतीने ही शिकवणी ठरली आणि वेंकू रोज रात्री माझ्याकडे शिकवणीला येऊ लागला. पहिल्या दिवशी तो आला तेव्हा त्याला बघून मी बराच निरुत्साही झालो. वेंकू म्हणजे 12-14 वर्षांचे बिनमिशांचे किडकिडीत पोरगे असेल असा माझा समज होता. पण हा गडी चांगला 18-19 वर्षांचा असावा. काळा कुट्ट, आडव्या अंगाचा, नकट्या नाकाचा आणि जाड कातडीचा. वयाच्या मानाने त्याला मिशाही भरपूर आल्या होत्या. तो एखाद्या बापई गड्यासारखा दिसे. त्याला बघून मी मनात हबकलो, पण वरकरणी तसे काही न दाखवता मी त्याची शिकवणी सुरू केली आणि चांगले वागण्याचे काय फायदे होतात हे त्याला सविस्तर वर्णन करून सांगितले. त्याने ते मुकाट्याने ऐकून घेतले. कुठेही मला विरोध केला नाही. हे बघून मी खुश झालो. पहिल्यांदा तो आला तेव्हा चेहऱ्यावर नाखुशी घेऊनच आला होता, पण हळूहळू तो रुळला. रोज नेमाने येऊ लागला. माझ्याशी खुल्या दिलाने बोलू लागला. एके दिवशी शिकवणी चालू असताना मी मध्येच त्याला एक प्रश्न विचारला, पण मान खाली घालून तो मुकाट्याने बसला. काही बोलेच ना. मी पुन्हा पुन्हा विचारले तरी बोले ना. शेवटी मी रागावून म्हणालो, गाढवा, तुला तोंड आहे की नाही? त्याने मान हलवली आणि तोंडावर बोट ठेवून ते आहे असे स्पष्टपणे मला दाखवले. त्याचे दोन्ही गाल फुगले होते. मग काय खाऊन आला होता कोण जाणे. काय खाल्लंस रे? यावर पुन्हा त्याने मान हलवली. थोडं थांबा असा हाताने इशारा केला आणि मग दारापाशी जाऊन लाल भडक पिचकारी सोडली. मग आत येऊन तो म्हणाला, केलं तोंड मोकळं मास्तर तुम्ही. चांगला तांबाखूची गोळी धरून बसलो होतो मागा धरणं. असं पान जमलं होतं म्हणून सांगू, काय विचारू नका. मी कुतूहलाने म्हणालो, म्हणजे पान तंबाखू खातोस काय तू? होय मास्तर. किती वेळा खातोस? 10-5 वेळा खातो की. खाऊ नये तंबाखू लेका, वाईट असतं. काय वाईट होतं मास्तर? मला त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड गेले, कारण मी स्वतः तंबाखूच काय पण पानही फारसे खाल्ले नव्हते. त्यामुळे त्याचा बरे वाईटपणा मला माहीत नव्हता. तरी पण अवसान आणून मी म्हणालो, लेका, खाऊ नये म्हणून खाऊ नये. वेंकूने पुन्हा एकदा पिचकारी टाकली आणि मला म्हटले, मी सांगू मास्तर? काय? उलट तंबाखू खावी माणसानं, लई चांगलं असतं. मी कुतूहलाने पुन्हा विचारलं, असं? ते कसं काय? देवाने सांगून ठेवलेलं आहे तंबाखू खावी म्हणून. काय सांगितलंय देवानं? यावर वेंकूने मला जी कथा सांगितली ती मला अगदीच अपरिचित होती. त्याच्या सांगण्याचा सारांश असा होता की तंबाखू ही फार उत्तम वनस्पती आहे आणि ती माणसाने हमेशा तोंडात टाकावी असा प्रत्यक्ष देवाचाच हुकूम आहे. विठोबाने कमरेवर हात ठेवून असे शुभवर्तमान जगाला सांगितले आहे की ही वनस्पती कमरे एवढीच उंच असते. ती किती खावी असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने गणपतीकडे बोट दाखवले. गणपतीने डावा हात पसरून उजव्या हाताने 2 बोटांची चिमूट सदैव धरलेली आहे. ती कशासाठी? या वनस्पतीचे पान हातभर रुंदीचे असते आणि माणसाने ती चिमूटभरच तोंडात टाकावी हेच सांगण्यासाठी. आणि नाही खाल्ली तर प्रत्यक्ष मारुतीरायाचा कोप होतो. न खाणाऱ्या माणसाच्या मुस्कटात लगावण्यासाठी त्याने एक हात जो उगारलेला आहे तो अद्याप तसाच आहे. वेंकूने सांगितलेली ही गोष्ट ऐकून माझा त्याविषयीचा गैरसमज बराच दूर झाला. तो पान तंबाखू खातो हे योग्यच आहे असे मला वाटू लागले. फार काय, पण अशा दिव्य वनस्पतीची चव मीही घेऊन बघावी असा त्याने आग्रह केल्यानंतर मी विशेष विरोध केला नाही आणि एक काडी त्याच्या हातून घेऊन बेलाशक चावली. त्या एका काडीनेच मला विलक्षण चमत्कार दाखवल्यामुळे माझी या औषधी वनस्पतीवर फारच भक्ती बसली. काडीच्या 2 काड्या, चिमूट असे करता करता मी बकणाभर तंबाखू एका पानाला खाऊ लागलो आणि पिच्च दिशी थुंकू लागलो. हळूहळू 2 बोटे तोंडासमोर धरून जागेवरून न उठता लांबवर पिचकारी कशी टाकायची हेही वेंकूने मला शिकवले. त्याचे या विषयातले अगाध ज्ञान पाहून मला त्याच्याविषयी फारच कौतुक वाटू लागले.
एके दिवशी रात्री आम्ही दोघेही असेच पानाचे तोबरे भरून पिचकाऱ्या टाकत बसलो होतो. शिकवणीला अद्याप सुरुवात व्हायची होती. दोघांची तोंडे बंद झाल्यामुळे अभ्यासाचे काम थोडेसे लांबणीवर पडले होते. पिचकारी टाकून थुंकल्यावर तोंड थोडा वेळ मोकळे होत असे, पण तेवढ्या वेळात अभ्यास करणे जमण्यासारखे नव्हते. म्हणून इकडल्या तिकडल्या गप्पा करीत होतो. मग वेंकू म्हणाला, मास्तर, आज जरा लवकर जातो बरं का मी. वेंकूचे तोंड मोकळे असले तरी माझे नव्हते, म्हणून मी कुत्र्यासारखे वर तोंड करून मुखरस सांभाळीत म्हणालो, का रे, का? आज की नाही नावाच्या ठोक्याला तमाशाचा पड उभा राहायचा आहे बाहेर, तकडं जावं म्हणतोय. गेले 4-5 दिवस गावाबाहेरच्या भैरोबाची जत्रा भरली आहे आणि तिथे नाना करमणुकी चालल्या आहेत हे मला माहीत होते. कुठल्या तरी एका तमाशाचा फड आलाय हेही माझ्या कानावर होते. पण तमाशा मी चुकून कधी पाहिला नव्हता. तो बघण्यासारखा नसतो एवढेच ज्ञान त्याच्याविषयी मला होते. त्यामुळे वेंकूने तमाशाला जातो म्हणून सांगितल्यावर मला त्याच्याविषयी काळजी वाटू लागली. या पोराचे मन वळवले पाहिजे आणि त्याला सुधारले पाहिजे असे मी ठरवले. मग मी लांब लचक पल्लेदार पिचकारी सोडून म्हणालो, छे छे छे, व्यंक्या गाढवा, तू तमाशाला जाणार? वेंकू मान हलवून गंभीरपणे म्हणाला, होय मास्तर. तमाशा पूर्वी पाहिलायस का कधी? नेहमी, एक वारी चुकवली नाही मी अजून. वेंकूचे हे बोलणे ऐकून मला धक्का बसला. काय म्हणतोस काय तू? आज 8 वर्ष झाली मास्तर, एक फड चुकला नाही. असे म्हणून त्याने दोन्ही मांड्यांची ढोलची करून त्या हाताच्या बोटाने बडवायला सुरुवात केली. तो पुढे एखादे मार्मिक गाणेही तोंडातून बाहेर काढण्याच्या बेतात होता. पण तेवढ्यात मी दुःखाचा आवाज काढून म्हणालो, अरे रे रे वेंकू, काय हा तुझा अदपात? म्हणजे काय मास्तर? अदपात म्हणजे आपलं हे बरं ते असू दे. यापुढं तमाशाला जाणं बंद, समजलं? का बरं? अरे तमाशा फार वाईट असतो, चांगल्या माणसांना कधी बघू नये. का बरं बघू नये? काय वाईट असतं त्यात? वेंकूचा हा प्रश्न ऐकून माझी दात खिळी बसली. त्याच्या याही प्रश्नाचे उत्तर मला सांगता येण्यासारखे नव्हते. मी गप्प राहिलो हे बघितल्यावर त्याला इसाळ आला. मास्तर, तमाशासारखी फर्स्ट क्लास गोष्ट नाही दुनवेत. माणूस नुसतं उलतं पालतं होतंय बघितल्यावर. ते कसं काय? तीच तर गंमत आहे. अव मेंढरासारखी माणसं पळत्यात तकडं, ती काय बिनटाळक्याची असतात काय? तिकीट बंद होत्यात, बसाय जागा मिळत नाही, नुसती माणसं माणसं माणसंच उगी पेटल्यावाने दिसतात जकडं तकडं. वेंकूने सांगितलेल्या या माहितीमुळे मला बरेच आश्चर्य वाटले. तमाशा हा फार चावट प्रकार असल्यामुळे लोक तिकडे बिलकुल फिरकत नसतील अशी माझी कल्पना होती. तमासगिरांना कोणी दारापाशीही उभं करत नसतील असं मला वाटत होतं. आणि हा तर सगळं उलट सांगत होता. एकूण या विषयातले माझे ज्ञान चुकीचे होते काय? वेंकू पुढे म्हणाला, मास्तर, तुम्ही एकदा बघाच तमाशा, उगी आपली गंमत म्हणून एकदा बघा. आज तर चौरंगी सामना आहे, होऊन जाऊ द्या. बघा आणि मग सांगा चांगला का वाईट ते. वेंकूचे हे सगळे बोलणे मला एकदम पटले. कुणालाही पटावे असेच त्याचे बोलणे होते. कुठलीही गोष्ट स्वतः पाहिल्याशिवाय तिच्या संबंधी बोलू नये हे त्याचे म्हणणे अगदी योग्य होते. आपण बघून ठरवावे हे चांगले. इतकी माणसे बेधडक तिथे जात असतील, ती काय गाढव म्हणून? छे, माझ्याच समजुतीत मुळातच काहीतरी चूक असावी. माझ्यासारख्या भिडस्त माणसाच्या मनात असे विचार आले आणि तमाशाला जाण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही असे मी ठरवले. इतके झाल्यावर आता मी नाही म्हणायचे हे बरे नव्हते. अशाने त्याला फार वाईट वाटले असते. त्यापेक्षा जावे हे उत्तम, निदान त्याचे तरी समाधान होईल. मी कोट टोपी घातली आणि म्हणालो, चल, तू आता म्हणतोस आहेस तर चल, तुझं तरी समाधान होऊ दे. पाटी दप्तर टाकून वेंकू ताडकन उठला. धोतर नीट खोचत मला म्हणाला, भले मास्तर, आशीर सरी पाहिजे, 10 पैकी 10 मार्क तुम्हाला. पण मला समजेल ना सगळं? पहिल्यांदाच येतोय म्हणून विचारतोय. तुम्ही चाला तर खरे. असे म्हणून त्याने एक डोळा मिचकावला तेव्हा मला फारच गंमत वाटली.
मग मी त्याला 2 डोळे मिचकावून दाखवले. उगी आपले गमतीने आणि आम्ही लगबगीने निघालो. तो म्हणाला ते काही खोटे नव्हते. कनातीत ही गर्दी उसळली होती. माणसांच्या अंगावर माणूस नुसते पडत होते. बंदुकीत दारू ठासून भरावी त्याप्रमाणे ठासून भरली होती. कोंगाड्यासारखा कलकलाट चालू होता. पण कार्यक्रम सुरू झाल्याबरोबर कसे सगळे गपगार झाले. आम्ही दाटीवाटीत कसे तरी जाऊन 2 पायांवर बसलो होतो. पायाला अशी रग लागू लागली की फार वेळ बसवेल असे वाटेना. पण गणगवळण संपली आणि मागून इतक्या गमतीदार गोष्टी घडू लागल्या की पार सगळे विसरून गेलो. झकपक पोशाख केलेल्या तरुण बायका, पोरी अशा नखऱ्याने बोलत होत्या आणि नाचत होत्या म्हणता काही विचारू नका. तो सोंगाड्या असलेला माणूस मध्ये मध्ये त्यांच्याजवळ जाऊन असे काही मजेदार चावट बोलत होता की मला वाक्याला गुदगुल्या होत होत्या. हसू कोसळत होते. मध्येच हातवारे करून तो काहीतरी चमत्कारिक अभिनय करीत होता. त्यावेळी त्या बायकां लोक भयंकर हसायचे. मला काही त्या अभिनयाचा अर्थ कळला नाही, पण त्यामुळे अंगाला काहीतरी गुदगुल्या होतात एवढे मात्र ध्यानात आले. शिवाय वेंकू अधूनमधून माझ्या कानात कुजबुजत होता आणि माहिती सांगत होता, ही कोपरगावकरीन, ही जुन्नर करीन. अलीकडं हिची बाडी जरा स्ट्रॉंग झाली आहे, पण पहिल्यांदा अशी नव्हती. ही पुणे करीन. हा तासगावचा सोंगाड्या यशवंता, सामद्या सोंगाड्यात बेन हाय. असली उपयुक्त माहिती पुरवत होता. त्यामुळे हा कार्यक्रम एकंदरीत मला फारच सुरस वाटला. त्या बायका नाचत असताना मध्येच डोळ्यांची मजेदार हालचाल करीत. तेव्हा लोक हलकल्लोळ करीत, शिट्ट्या वाजवीत. वेंकू तर लेकाचा पहिल्यापासून एकसारखा शिट्ट्या ठोकत होता. मला त्याचा त्यावेळी फारच हेवा वाटला. हा सगळा कार्यक्रम पाहत असताना मी स्वतःला पार विसरून गेलो होतो. धुंदीच्या समुद्रात बुडाल्यासारखे वाटत होते आणि त्या बुडण्यातच कसले तरी अपार सुख वाटत होते. शेवटी 1-2 वाजता सगळे संपले. दुखऱ्या पायांनी मी घराकडे परत आलो आणि अंथरून टाकून पडलो. पण मात्र माझ्या डोळ्यासमोरून ती रंगतदार दृश्य हलत नव्हती. मनात नाना विचार येत होते. खरोखर लोक उगीच एखाद्या गोष्टीला नावं ठेवतात. आता या तमाशात काय वाईट होतं? चांगल्या सुरेख बायका येतात, गाणी म्हणून आपली करमणूक करतात, नाचतात, आणखी काय काय करतात. अंगावर काटा उभा राहील असे काय काय बोलतात. त्यातले काही समजत नाही म्हणा, पण त्यात वाईट काय होतं? या अशा विचारात मी पुढची रात्र आणि दिवस घालवला आणि मग पुढे 2-4 दिवस व्यंकुशी याच विषयावर गंभीरपणे चर्चा केली. तमाशा मी पाहिला ही गोष्ट खरी, पण त्यातल्या अनेक गोष्टी आणि अनेक बोलणी मला नीटशी समजली नव्हती. त्यामुळे त्या शंकांचे त्याच्याकडून निरसन करून घेणे हे मला आवश्यक वाटले. या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष इतकाच निघाला की करमणुकीच्या या प्रकारात नव्या माणसाला न समजणाऱ्या गोष्टी पुष्कळ असतात. त्यांचा अर्थ शब्दांनी समजावून घेता येत नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा तिकडे वळणे हाच एकमेव तोडगा होय. चर्चेचा निर्णय अशा रीतीने लागल्यामुळे नि तमाशाच्या फडाचा मुक्कामही थोडाच उरल्यामुळे मला रोज रात्री कनातीत हजेरी देणे भागच पडले. रात्र जागून न कळणाऱ्या गोष्टींचे अर्थ लावत बसावे लागले. ते करता यावे म्हणून सकाळ संध्याकाळची मेहनत बुडवावी लागली. शरीराचा बांधेसूदपणा गमवावा लागला. गुरुचरित्र आणि मारुती स्तोत्र ही उत्तम पुस्तके पेटीत कुलूप घालून ठेवावी लागली आणि आणखी बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या. सुदैव एवढेच की माझ्या या कार्यक्रमात वेंकू सदैव माझ्यासोबत राहिला. त्याने वेळोवेळी मला संदर्भासहित स्पष्टीकरण करून सांगितले आणि मला बहुमोल मदत केली. त्यामुळे माझे या विषयातले अज्ञान हळूहळू नाहीसे होऊ लागले. माझ्या सरळसोट डोक्यात प्रकाश पडू लागला आणि उत्तरोत्तर मी ज्ञानी पुरुष बनत चाललो. एके दिवशी रात्री कोपरगाव करीन, जुन्नर करीन इत्यादी बहुमोल विषयांवरील चर्चा नेहमीप्रमाणे बराच वेळ करून माझा हा गुणी विद्यार्थी निघून गेला होता आणि मी डोळे मिटून लावणीची एक ओळ गुणगुणत अंथरुणावर लोळत पडलो होतो. कंदिलाचा बारीक केलेला प्रकाश खोलीत अंधुकपणे पसरला होता. उजेडाची एक लहानशी तिरीप माझ्या डोळ्यावर येत होती. बाहेर काळा कुट्ट अंधार पडला होता.
आणि मी फार अस्वस्थ झालो होतो. कधी या कुशीवर वळावे, कधी त्या कुशीवर वळावे असा सारखा चाळा करीत होतो. झोप कशी ती लागतच नव्हती. डोक्यात नाना विचार येत होते. हे विचार कसले हेही नीट समजत नव्हते आणि उगीचच काहीतरी चमत्कारिक वाटत होते. खोलीतला एकटेपणा खायला उठत होता. डोके चढल्यासारखे झाले होते. फार म्हणजे फारच चमत्कारिक वाटत होते. तेवढ्यात दारावर कुणीतरी खडखड केले. मी दचकून उठून बसलो. डोळे बारीक करून अदमास घेतला. म्हणालो, कोण आहे? बाहेरून मंजूळ आवाजात कुणीतरी म्हणाले, मी आहे, इंद्रा. कंदिलाची वात मोठी करून मी दार उघडले. दिव्याच्या उजाडात निहाळून बघितले. दाराच्या एका अंगाला एक तरणीबाण धिप्पाड बाई उभी होती. गोरीपान, अगदी हळदीच्या रंगासारखी, उफाड्याच्या अंगाची आणि उगीचच भिरभिरी नजर फिरवणारी. मला दरदरून घाम सुटला. भीती वाटली आणि आणखी काहीतरी वाटले. या अपरात्री अशा वेळेला या मोहनेचे माझ्याकडे काय काम असावे बरे? कापत कापत मी विचारले, कोण पाहिजे? निऱ्यांचा घोळ झोकात उचलून खणखणीत आवाजात ती म्हणाली, मालक आहे ती का आमचं इथं? मी माझ्या खोलीत मागे वळून बघितले. अगदी निरखून बघितले, पण मालकच काय कोणी नोकरही माझ्या खोलीत दिसत नव्हता. माझ्या खोलीत त्या एकट्या पोराखेरीज दुसरे कोणी येऊनही गेले नव्हते. मग हिचा मालक कोण असावा? कोण मालक? यावर ती बाई खुदकन हसली. अशी हसली की माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. मानेला झटका देत देत ती म्हणाली, आमचं मालक तुमच्याकडेच येतात ना? व नाही बुवा. ते तर म्हणत होतं. काय? तुमच्याकडं शिकवणीला जात असतो म्हणून. मी जागच्या जागीच खेळून उभा राहिलो. म्हणजे ही बाई व्यंकूबद्दल तर बोलत नव्हती. कोण? व्यंकू काय? होय तेच. ती बाई तोंडाचे वेडेवाकडे हावभाव करीत म्हणाली, बहुधा यालाच मूर्खा म्हणत असावेत. व्यंकूने मला त्याची लक्षणे एकदा सांगितली होती. मला बरोबर आठवले. बर, त्याचं काय? रोज या टायमाला घराकडे येतात आणि आज आलंच नाहीत. मुन पुसाय आले मी. असं. मग गेले काय ते? मगाशीच गेला तो. पुष्कळ वेळ झाला. कुठं बसलाय मुर्दा मधीच कोणास ठाऊक. असे म्हणून त्या बाईने भुवया उडवल्या. थोडा वेळ विचार केला आणि मग पायाचा झपाटा मारला. दान पावले वाजवीत ती त्या अंधारात नाहीशी झाली. त्यानंतर दिवसभर मला दुसरे काही सुचले नाही. ही बाई कोण असेल? तिने व्यंकूची चौकशी कशाला केली असावी? रात्री व्यंकू शिकवणीला आला. मी घोगऱ्या आवाजात विचारले, व्यंकू काय? काल कुठली बाई आली होती रे चौकशी करायला तुझी? व्यंकू दचकून म्हणाला, बाई? आणि कधी? फाजीलपणा करू नकोस. काल इथं आली होती ती बाई. काय म्हणत होती? तुझी चौकशी करीत होती. तू कुठं गेलास म्हणून विचारलं तिनं. च्या बायलीला, हे तर येऊन कशाला धड पडले आणखीन? व्यंकू असे म्हणाला खरे, पण मग त्याने हातभर जीभ बाहेर काढून ती चावली आणि मान खाली घातली. त्याच्या या मर्यादशील स्वभावाचे मला फारच कौतुक वाटले. कोण होती रे ती? पण माझ्या त्या गरीब विद्यार्थ्याकडून काहीच उत्तर आले नाही. मी पुन्हा विचारले, तुझी बायको होती का ती? व्यंकूने मान हलवून नाही म्हणून सांगितले. म्हणाला, माझं लगीनच झालेलं नाही मास्तर अजून. असं कसं विचारताय तुम्ही? मग मी जेव्हा त्याचा पिच्छाच पुरवला तेव्हा तो मान खाली घालून बराच वेळ गप्प बसला. मग घुटमळत चाचरत म्हणाला, ती बाई म्हणजे बघा मास्तर. मास्तर ती बघा. ती मास्तर बघा. मी संतापूर म्हणालो, मास्तरनं बघितली कालच, गाढवा पुढं बोल. ती बाई मी ठेवलेली आहे मास्तर. तू? होय. व्यंकूने दिलेल्या उत्तरामुळे माझ्या मनावर बराच ताण पडला. त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घ्यायला मला बराच वेळ लागला. सभोवती काय चालले आहे ते थोडा वेळ मुळीच कळले नाही. मग भानावर येऊन मी उठून बसलो. त्याच्याकडे टक लावून पाहत राहिलो. घसा खाकरून आश्चर्याने म्हणालो, व्यंकू
गड्या, हे तू जमवलंच तरी कसं? माझ्या पुढे या गोष्टीची कबुली देताना वेंकू पहिल्यांदा थोडासा बिचकला होता, पण मी इतक्या सरळपणाने हा प्रश्न विचारला की तो खुल्ला आणि तोंडातली तंबाखू सांभाळीत त्याने सगळी कथा मला सांगितली. ही कथा बरीच लांबलचक होती, पण तिचे तात्पर्य इतकेच होते की ही बाई परजातीतली असून त्याच्या जातीत अलीकडेच शिरलेली होती. तिलाही बिचारीला कुणी नव्हते आणि वेंकूलाही तूर्त कुणी नव्हते. दुष्काळाच्या कामाच्या वेळी ती वेंकूच्या बापाकडे कंत्राटात कामाला होती आणि तेव्हापासून वेंकूने त्या भल्या बाईला आश्रय दिला होता. गेल्या दीड वर्षापासून वेंकूचे तिच्याकडे खाते होते, अगदी स्वतंत्र खाते होते. ही सर्व हकीकत मी मनपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकली आणि मग माझे अंतकरण भरून आले. आपल्या विद्यार्थ्याने एवढा मोठा पराक्रम करावा आणि आपल्याला त्याची दखल असू नये याची मला जरा खंत वाटली. मगाशी एकटा असताना मला जसे चमत्कारिक वाटत होते तसे काहीतरी चमत्कारिक पुन्हा व्हायला लागले. पण दुसऱ्याच क्षणी मला माझे कर्तव्य आठवले. या उन्हाळ मुलाला सुधारायचे आणि सन्मार्गावर आणून सोडायचे ही मी घेतलेली जबाबदारी मला हळूहळू आठवू लागली आणि मी सावरून बसलो. पूर्वीचा अनुभव माझ्या जमेला होता. सरळ उपदेश करून त्याचे मन वळवणे ही गोष्ट जमण्यासारखी नव्हती. मी काही सांगितले तरी हा जिज्ञासू विद्यार्थी मला प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जन्मातही देता येणार नाही. मग काय करावे बरे? मनाशी असा बराच वेळ विचार केला. तोपर्यंत वेंकूचे 2-3दा पान खाऊन झाले. मी त्याच्याकडून पान मागून घेतले आणि तंबाखू तोंडात टाकून ती दाढेला धरीत म्हणालो, व्यंक्या, काय मास्तर, याचे तोडगे तरी काय असतात मला सांग. कशाचे? या गोष्टी जमवायचे. माझा हा प्रश्न ऐकल्यावर त्या ज्ञानी विद्यार्थ्याने माझ्याकडे क्षणभर टक लावून पाहिले. त्याच्या दृष्टीत थोडीशी संशयाची छटा असावी, पण माझा चेहरा तपस्व्यासारखा गंभीर होता. ते पाहून तो शांत झाला, म्हणाला, तू मला ते कशापायी पाहिजेत? ओगीच आपलं सहज. मग सांगतो. सांग. अगदी कंप्लेट सांगतो मास्तर. असे म्हणून वेंकूने घट्ट मांडी घातली आणि मग पान थुंकून टाकून तोंड मोकळे केले. मग 1 तासभर तो अस्खलितपणे बोलत राहिला. आपले सगळे अनुभव आणि ठोकताळे त्याने सांगितले. त्याच्या त्या बोलण्यावरून मला एवढे कळले की या मोहिमेवर निघणारा माणूस घट्ट काळजाचा आणि बेरकी असणे अगत्याचे असते. प्रसंगी जोडेपट्टी व्हायची पाळी आली तरी ती पचवायची त्याच्यात ताकद पाहिजे. सुरुवातीला 4 चांगली ठिकाणे हेरून तिथं अष्टोप्रहर गस्त घालण्याचे काम त्याने अत्यंत चिकाटीने आणि निर्लसपणे केले पाहिजे. या प्रकारच्या बायका रस्त्याने ठुमकत चालतात, तिरप्या नजरा टाकीत फिरतात आणि उगीच खुदकन हसतात. अशा बाईचा शोध लावणे हे पहिले काम. त्यानंतर त्यांच्या घराचा ठाव ठिकाणा लावणे, तिथे डोळ्यात तेल घालून पहारा करणे, त्यांच्या जाण्या येण्याची ठिकाणे पाहून ठेवणे, या सगळ्या गोष्टी बेताबेताने सुरू कराव्या लागतात. मग हळूहळू जमते. हे सगळे पथ्य नियमितपणे पाळावे लागते. वेळ प्रसंगी 4 पैसेही खर्च करावे लागतात. हे प्रकार एकदा पार पडले म्हणजे संपले, तुमचे काम झाले. पण हे काम एकंदरीत फार कष्टाचे आणि जिकिरीचे असते. एखाद्या शिकाऱ्यासारखी तुमची दृष्टी शोधक आणि सावध असावी लागते. गैदीपण किंवा घाबरटपणा दाखवून आलेली संधी दवडणे हे या शास्त्रात फार मोठे पातक समजले जाते. इतकेही करून जमले नाहीच तर सुख दुःख समान मानून संथपणाने दुसरीकडे मोहरा वळवावा लागतो. वेंकूने सांगितलेली ही माहिती ऐकून मी तोंडात बोट घालण्याच्या बेतात होतो, पण तोंड पानाने भरलेले असल्यामुळे मला तसे करता आले नाही. तथापि एवढी गोष्ट खरी की या लहानशा आयुष्यात माझ्या या विद्यार्थ्याने फारच बहुमोल अनुभव गोळा केले होते. त्याची किंमत कशानेही करता येण्यासारखी नव्हती. प्रश्न विचारला त्यावेळी माझ्या अंगात बराच उत्साह होता, पण ही सगळी माहिती ऐकल्यानंतर मला थोडासा घाम आला. चेहरा हताश करून मी म्हणालो, गड्या, हे तू मला उगीच सांगितलंस. का बरं मास्तर? मला या माहितीचा काय उपयोग? का नाही? मला हे सगळे जमेल असं वाटत नाही. हे ऐकून वेंकूचा चेहरा उजळला. मास्तर, हे अवघड शास्त्र आहे.
पण तुम्ही कच खायचं काम नाही, तुम्ही टाईट राहा, तुम्हाला बी जमल, केलं म्हणजे होतं. आता मी त्याच्या कलानेच घ्यायचे ठरवले, म्हणून आनंदित मुद्रेने म्हणालो, खरं म्हणतोस? अगदी खरं आईच्यान खरं. ठीक, असल्या बाया मास्तर अर्जंट ओळखू येतात. ते एक बरेच आहे म्हणायचं. आता तुम्ही मास्तर पहिल्यांदा असं करा. कसं? तुम्हाला शिट्टी वाजवता येते का? मी शरमून म्हणालो, नाही बुवा. अरारारारारा, काय झालं? मी घाबरून विचारलं. शिट्टी वाजवायला आलीच पाहिजे म्हणतोस तर? अव, त्याशिवाय पुढे एक पाऊल टाकाय यायचं नाही तुम्हाला. दर ठिकाणी त्याची जरूर लागणार. घरापाशी लागणार, देवळापाशी लागणार, वाड्यात लागणार. हे शीळ प्रकरण एकूण महत्वाचे होते. व्याकरण आल्याशिवाय जशी भाषा नीट येत नाही तसेच हे होते म्हणायचे. आधी शुद्ध लेखन, मग लेखन. हे शाळेतले तत्व मला आठवले आणि वेंकूचे म्हणणे मला पटले. मग मी म्हणालो, खरी गोष्ट, पण त्या वाचून अडून कसं चालेल? तूर्त बाजारातील शिट्टी आणून वाजवली तर चालेल का? छॅट, त्यानं काय होणार? माझी स्काउटची शिट्टी आहे, छान वाजते, ते आणू का? माझ्या या बोलण्यावर वेंकूने मान हलवून निषेध व्यक्त केला. तेव्हा मी गप्प बसलो. तोही गप्प बसला. मनाशी विचार करीत राहिला. मग पाटी दप्तर उचलून म्हणाला, उद्यापासून पहिल्यांदा हे काम शिकायचं मास्तर, मग पुढचं पुढं. आणि निघून गेला. त्यानंतर पुढच्या 4-8 दिवसात आमचा हा कार्यक्रम रोज चालला. गावाबाहेर माळावर जाऊन आम्ही दोघेही शिट्ट्या वाजवीत बसू लागलो. दोन्ही हातांची बोटे जिभेला लावून आणि जीभ आत वळवून मी तोंडाला फेस येईपर्यंत शिट्टी वाजवत राहिलो. 10-15 दिवसातच माझ्या मुखातून कर्णकर्कश आवाज बाहेर पडू लागला आणि त्यामुळे आसपासचे सगळे वातावरण दुमदुमून जाऊ लागले. अहोरात्र मला शिट्टी वाजवण्याचा नाद जडला. त्या काळात झोपेत सुद्धा आम्ही शिट्टी वाजवीत होतो असे मला आढळून येऊ लागले. कारण झोपेतून जेव्हा मी जागा होई तेव्हा माझी दोन्ही हातांची बोटे तोंडात खुपसलेली दिसत. फार काय, शाळेतही मी एकदा शिट्टी वाजवून दाखवली तेव्हा पोरांनी शाळा डोक्यावर घेतली. खुद्द वेंकूने तर मला शाब्बासकी दिली. अशा रीतीने त्याच्या देखरेखीखाली या शास्त्रातले शुद्ध लेखन मी शिकलो. पहिला धडा पूर्ण झाला. दुसऱ्या धड्याची वाट पाहू लागलो. पण पुढचे धडे वेंकूकडून घेण्याचा माझ्यावर प्रसंगच आला नाही. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो माझ्याकडे आला नाही आणि मग 2 दिवस 4 दिवस गेले, आठवडा लोटला, तरीही तो आला नाही. मी चौकशी केली तेव्हा कळले की एकाएकी बोलावणे आल्यामुळे तो आजोळी गेला आहे. परत कधी येईल याची निश्चिती नाही. 1.5 महिना लोटला आणि तरीही तो आला नाही. या 1.5 महिन्यात माझी पुष्कळच प्रगती झाली. पान तंबाखू खाऊन लावणीची ओळ गुणगुणत मी काम करायला शिकलो. गुरुचरित्र, शनी महात्म्य ही भाकड पुस्तके अडगळीत टाकून देऊन मी तोता मैना, गुलब कावली, शुक बहात्तरी ही गमतीदार पुस्तके नियमाने वाचू लागलो. तोंडातली लाळ पुसत पुसत आणि वरचेवर जीभ बाहेर काढीत वाचू लागलो. फार फार काय सांगावे, कुणाची भीती न बाळगता तमाशाच्या कनातीत एकट्याने जाऊन उभा राहू लागलो. मोठा आरडाओरडा करीत हसू लागलो. काही वेळा तर बेदरकारपणे मी तोंडात बोटे खुपसून कानठाळ्या बसवणाऱ्या शिट्ट्याही फुंकल्या. एकंदरीत माझ्यात फारच सुधारणा झाली. आणि मग एके दिवशी रात्री अचानकपणे वेंकू खोलीवर आला. फार दिवसांनी माझा हा गुणी विद्यार्थी परत आला. त्याच्या हातात पाटीदप्तर नव्हते, कपडेही झकपक नव्हते, चेहरा सुकला होता. उदास तोंड करून तो भिंतीला टेकून बसला, काही न बोलता बसला. त्याला बघून माझा आनंद गगनात मावेना. तो गेल्यापासून मी काय प्रगती केली होती हे मला त्याला सांगायचे होते, पण त्याची दुःखी मुद्रा पाहून माझी थोडीशी निराशा झाली. मीही गप्प बसलो. असा थोडा वेळ गेला. मग मी विचारले, वेंकू, कुठं रे होतास इतके दिवस? मान वर न उचलता खालच्या आवाजात वेंकू म्हणाला, मामाच्या गावी गेलतो. कशाला? मामा आजारी होता. मग मेला काय? त्याला काय धाड झाले मारायला? हाय बरा, पण मला सोडता सोडीना. मग लेका, चेहरा का तुझा असा सुटकी?
माझ्या एका प्रश्नाला उत्तर म्हणून त्याने एक लांब लचक शिवी दिली. मी रागावलो. त्याच्याही पेक्षा मोठी आणि मार्मिक शिवी देऊन म्हणालो, गाढवा मला शिवी देतोस? तुम्हाला नाही हो मास्तर. मग चहा बाईली त्या बाईला हो आमच्या. का बरं? मास्तर, आज बघा इतक्या दिवसांनी मी तिच्याकडे गेलो, बसलो, पण एक अक्षर बोलली नाही. मी तापलो तर मलाच गुरकावून बोलली. शेवटाला तर मला घराबाहेर काढलं तिनं. कशी बाईलीची जात आहे बघा. वेंकूचे हे बोलणे ऐकून माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले. उचंबळून येऊन मी म्हणालो, हा नादच वाईट. आता पटलं का तुला? वेंकू काही बोलला नाही, गप्प राहिला. बराच वेळ शांतता पसरली. मग तो म्हणाला, पण मास्तर, तिनं असं कशाबाई केलं असेल बरं? त्याला उत्तर देण्यासाठी मी घटकावर थांबलो. शेवटी एक तरी प्रश्न वेंकूने असा विचारला होता की ज्याचे उत्तर मला देता येण्यासारखे होते. मग माझे सगळे सात्विक भाव जिरून गेले. छाती अभिमानाने फुगली. मान आपोआप ताठ झाली. मग अत्यंत सावकाशपणे मी म्हणालो, तुझी ती बाई हल्ली माझ्याकडे असते.